पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड। दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळाल्याचा संशय। पहलगाममध्ये 4 दहशतवाद्यांचा गोळीबार कॅमेऱ्यात कैद। हल्लेखोर आदिल गुरी आणि आसिफ शेखची ओळख पटली। लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता। पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही। अमित शहांची एक्स पोस्ट चर्चेत, भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा। सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्याच्या 3ही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश। एलओसी आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कर हाय अलर्टवर। पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्य एबीपी माझावर। बैसरन व्हॅलीत पर्यटकांवर झाला अंदाधुंद गोळीबार, 40 ते 50 राऊंड्स फायर। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधील एकाचा समावेश। राज्यातील 6 मृतांचे पार्थिव आज 3 विमानांनी आणणार। मुख्यमंत्र्यांकडून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, माधुरी मिसाळ आणि गिरीश महाजनांवर वेगवेगळी जबाबदारी। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त। अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरण्यास सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।